राज्याच्या राजकारणात सध्या महिलांच्या नावाने राजकारण तापले आहे, पण आता हे युद्ध केवळ शब्दांपुरते मर्यादित राहिलेले नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा महिला विरोधी बुरखा फाडण्यासाठी एक अवाढव्य मोहीम हाती घेतली आहे। राज्यातील तब्बल 1 कोटी महिलांच्या सह्या घेऊन काँग्रेसला आरसा दाखवणार असा एल्गार फडणवीसांनी केला आहे। नेमका काय आहे हा वाद? का फडणवीस इतके आक्रमक झाले आहेत? पाहूया विशेष रिपोर्टमध्ये। मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली। निमित्त होतं महिला आरक्षण विधेयक आणि काँग्रेसची त्याबाबतची ऐतिहासिक भूमिका। फडणवीस म्हणाले की काँग्रेसने वर्षानुवर्षे महिलांना केवळ मतपेढी म्हणून वापरले, पण जेव्हा अधिकार देण्याची वेळ आली तेव्हा नेहमीच पळवाट काढली। आता हीच बाब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे। 1 कोटी महिलांच्या सह्यांची ही मोहीम केवळ एक आकडा नसून तो विरोधकांविरुद्धचा जनतेचा कौल असेल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। या मोहिमेच्या निशाण्यावर केवळ दिल्लीतील काँग्रेस नाही तर राज्यातील ठाकरे गट आणि शरद पवार गट देखील आहेत। फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत विचारले की जेव्हा केंद्रात मोदी सरकारने ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर केले तेव्हा महाराष्ट्रातील त्या नेत्यांची भूमिका काय होती? लाडकी बहीण योजनेला विरोध करण्यापासून ते महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यापर्यंत विरोधकांनी नेहमीच सत्रीकरण केल्याचा आरोप मुख्यमंत्री करत आहेत। या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून भाजप गावागावात घराघरात जाऊन महिलांना सांगणार की त्यांचा खरा हितचिंतक कोण आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपचा हा मोठा मास्टर स्ट्रोक आहे। महिला मतदारांची संख्या निर्णायक आहे। 1 कोटी सह्यांच्या माध्यमातून भाजप एकाच वेळी 3 गोष्टी साध्य करू पाहते। 1. महिलांशी थेट संपर्क, 2. काँग्रेसची प्रतिमा मलिन करणे आणि 3. महिला केंद्रस्थानी असलेला एजेंडा सेट। आता 1 कोटी महिला या पत्रावर स्वाक्षरी करून काँग्रेसला उत्तर देणार का आणि विरोधक या मोहिमेची धार कशी कमी करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। पण एक मात्र नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्त्री शक्ती केंद्रस्थानी आली आहे। या मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं? विरोधकांचा चेहरा खरोखरच उघड होईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा थेट बातमी।